आणि नक्कीच VTC मध्ये खेळत असताना ना या सीझन मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा त्याने अवॉर्ड सुद्धा मिळवला गेला होता. एकूण हा रवी आपल्या टीमसाठी एक चांगला टफ स्टार्ट गुड स्टार्ट करून देताना पाहायला मिळेल का? बोलूया मॅचकडे. पहिलाच बॉल पाहिला आपण हलक्याशा हाताने ड्राईव्ह केला जातोय आणि हे असतं क्रिकेटचं महत्व. कारण की ज्याप्रमाणे एक चांगला बॅटर आपण पाहिल्यानंतर काय करतो जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण पाहिलं राजावली टीमचे कर्णधार आणि नौका टीमचे कर्णधार मी रिक्वेस्ट करेन की आपण आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा आणि आपण पाहिलं ज्या काही गोष्टी असतील त्या आपण क्लिअर करा. ही महत्वपूर्ण सूचना मात्र मी दोन्ही कॅप्टन्सला सध्या तरी देतोय. हा लेफ्ट ड्राईव्ह आला मी तो इन दी एअर. हवेत फटका होता परंतु त्या फटक्यामध्ये उंची जास्त होती, लांबी कमी. शतरक्षक तिथे दाखवतोय हमी आणि सुंदर कॅचिंग पोझिशन आणि गोलंदाजाला विकेट ही पहिली मिळाली. पहिला धक्का बोबत बॉयज टीमला. इथे आपण पाहिलं तर निलेशने काय केलं तर पहिल्याच बॉलला सामना करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि हेच मी म्हणतो की रवीने जेव्हा पहिला बॉल खेळला गेला त्याने ड्राईव्ह केला, पण तर निलेश ज्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकंदरीत आपण पाहिलं की निलेशला आपण बघितलं की मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु निलेशचा कॅच पकडला हे पाहायला मिळालं. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आलेत. भावेश सुद्धा तितकेच एक चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत, त्यांच्याकडे सुद्धा ते तंत्र अवगत आहे परंतु आपण पाहिलं नक्कीच ते तंत्र मात्र सध्या तरी वापरावं लागेल. ज्या परीने म्हटलं जाते ना की कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात. देव फक्त हातामध्ये रेषा देतो परंतु त्या रेषेमध्ये आपल्याला नक्कीच मेहनतीचे रंग हे आपल्यालाच भरावे लागतात. धाव फळकावर 2 धावा. सूरजचा हा बॉल मात्र यावेळेला मिड विकेटला वळवलाय. एकंदरीत रवीनं एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय आणि सहज सहज धावा मात्र येताना पाहायला मिळतील आणि रन मशीन आहे. ज्याप्रमाणे रवी या खेळाडूचा जर विचार करायचा झाला ना तर आपल्या टीमसाठी आपण पाहिलं तर जोपर्यंत रवी मैदानाच्या आतमध्ये उभा राहणार आहे तोपर्यंत मी तर सांगेन की आपल्या टीमसाठी मात्र तो रन मशीन म्हणून कार्य करेल. एकंदरीत या खेळाडूचं मी नक्कीच वर्णन सुद्धा करेन की मागची स्पर्धा कशी गेली या खेळाडूसाठी. यावेळेला ऑन साईडला मोठा धमाका या वेळेला पाहायला मिळतोय ना बैल विधी छत्रपतीचा छावा आणि मिळवत रवीने मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅट मधून 6 धावा बिगेट. माने रवीने मागची टुर्नामेंट खेळली गेली होती 4 मॅच मध्ये एकंदरीत 127 धावा केल्या होत्या. तो फॉर्म मात्र अजून बरकरार ठेवला गेलाय कारण की ज्याप्रमाणे त्याच्याकडे जी क्षमता आहे ना ते क्षमतेचं मात्र प्रत्यक्षात दर्शन मात्र घडवत असताना मैदानाच्या आतमध्ये शानदार फलंदाजी. आता थोडासा इथे डान्सिंग जाऊन ते ट्रॅक सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजाने वेधलं घेरलं होतं आणि हा चेंडू अगदी बॉडीच्या जवळ फेकला गेला होता. लेग बायचा इशारा मात्र मिळाला. तत्पूर्वी एक धाव मिळाली. धावसंख्या पाहायला मिळते 11च्या घरामध्ये एंटर झाली. पहिलं षटक फिनिश झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा होताना एक गडी सुद्धा गमावला परंतु जोपर्यंत रवी तोपर्यंत सगळं काय आणि रवी जर आपण बघितलं की सूर्योदय मात्र होताना जर पाहायला मिळेल मोहम्मद बॉयज या टीमचा. उर्वरित षटकामध्ये काय घडलं जाईल वळूया डीजे कडे. पुन्हा एकदा येऊया श्रद्धांजली चषकामध्ये.
सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज झालेले जे खेळाडू, प्रेक्षक आणि आमच्या अतिथी सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. केदारनाथ एंटरप्राइजेस पुरस्कृत आणि शांती स्पोर्ट्स चुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा महासंग्राम रणसंग्राम फायनल डे मध्ये आज थेट येऊन पोहोचलाय. मित्रांनो, 2 दिवसीय फॉर्मॅटची स्पर्धा पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगला क्रिकेट खेळला गेला. या वेळेला पाहायला मिळते लॉफ्ट केला जातोय. पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडूला नेऊन टेकला डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. रवी नावाचा एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. तेच पाटलांचा बैल गाडा आणि सध्या तरी रवी करण्याच्या तयारीमध्ये आहे राडा. कारण की आतापर्यंत त्याने 2 सिक्सर लगावलेत. 2 सिक्सरच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहिली 17च्या घरामध्ये पोहोचले. आणि स्वागत हो, या वेळेला अतिशय अतिशय चांगला चेंडू फेकला गेला. पूर्णपणे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला गेला. हे कमबॅक आहे ना गोलंदाजाचं पाहायला मिळत आहे. सत्यम आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आलाय. ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना, एकंदरीत पत्त्यामध्ये जोकर आणि क्रिकेटमध्ये परफेक्ट यॉर्कर तोड नाहीये आणि हेच पाहायला मिळालं. त्यावेळेला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर, आणि फिल्डर मात्र या वेळेला चुकी करणार नाहीये. तिथे लॉंग ऑफ मारून आपण पाहिलं तर नक्कीच पुढे सरसावले होते. आणि गुड क्वालिटी ऑफ दी कॅच मात्र सुंदर चेल कलेक्ट केला गेलाय आणि विकेटचं त्या पत्र होताना पाहायला मिळत आहे. रनआउटच्या एकंदर कॅच आउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं की रवीने 2 एकंदरीत मोठे फटके लगावले, परंतु त्याला परतीचा प्रवास मात्र करावा लागतोय. एकंदरीत प्रत्युत्तर मात्र दिलं गेलं सत्यमच्या माध्यमातून. कारण की पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की सिक्सर लगावला होता, परंतु त्याला आपण पाहिलं की रोखलं गेलं, बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आपण पाहिलं की भावेश असणार आहे, तोपर्यंत आपण पाहिलं की सगळं काही असणार आहे. ज्ञानेश्वर आलेत आणि त्यांना या वेळेला स्थितीला सांभाळून खेळ करायचा आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या तोडलाय, फोडलाय, चेंडूला स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर ज्ञानेश्वरने नेऊन सोडलाय. आल्या आल्या लगावलाय मैदानाच्या आतमध्ये मोठा सिक्सर. पुन्हा एकदा मोठा फटका हवेत आहे. फिल्डर आले, परंतु आपण पाहिलं की मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यज्ञेश्वर आपण पाहिली आहे एकंदरीत मात्र सुटकेचा निश्वास घेतील. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की त्यांचा जो रोल आहे की मैदानाच्या आतमध्ये काय करायचं तर जाऊन एक विध्वंसक पारी खेळायची आहे आणि त्याच अनुषंगाने आलेत. एकंदरीत आपण पाहिलं की फक्त संघाचा विचार करतायत आणि तेच करत असताना पुढे एकदा बॅटच्या रीच मध्ये आणि चेंडूला केलाय आउट ऑफ रीच. काऊ कर्नर, सीमारेखा पार, यज्ञेश्वर नावाचा पुन्हा एकदा धमाकेदार मैदानाच्या आतमध्ये लगाले षटकार. षटकावर लागल्या गेल्या 31 रन्स. या षटकाची सुरुवात षटकाराने झाली, फेरी सुद्धा षटकाराने झाली आहे आणि आमचे स्कोरर आम्हाला विशाल सांगतात की एकंदरीत 20 धावा खर्च केल्यात इथे.
आणि ज्याप्रमाणे एक विकेट आलाय, परंतु आपण पाहिलं त्या विकेटला बाजूला ठेवा तर धावा किती दिल्यात. कारण की लिमिटेड ओव्हरमध्ये जर तुम्ही आपण पाहिलं की विकेट मिळवत आहेत परंतु धावा जास्त देत आहेत तर नक्कीच महत्त्व नाहीये. परंतु तुम्हाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेची बाब होती. ज्या परिणामी आपण पाहिलं ना, म्हटलं जाते ना की कोणती गोष्ट करायची असेल ना तर ती मनापासून आणि नक्कीच आपण बघितलं प्रामाणिकपणाने करा आणि यशस्वी व्हा. आणि तेच करत असताना प्रामाणिक खेळ मात्र सध्या तरी यज्ञेश्वरने केलाय. कारण की 3 बॉलमध्येच आपण पाहिलं तर 14 धावा, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, त्यानंतर एक दुहेरी. भावेशला मात्र आपण पाहतो की स्ट्राईक एंडकडे. हो, या वेळेला मात्र आपण पाहिला की हा टॉसला कन्वर्ट करायचं होतं. कारण की हा चेंडू आपण पाहिला की ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून स्क्वेअर विकेट खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. भविष्य आपण पाहिलं गोपी आज आपण पाहिलं की जो तिसरा स्पाल आपण पाहतोय की त्याच्या हातामध्ये सोपवला गेला. हा महत्वपूर्ण स्पाल असेल या टीमचा, या संघाचा आणि या मॅचचा. या वेळेला अतिशय चांगला फटका आहे आणि चेंडू पाठवून दिला सीमारे खपार और पिचला लेफ्टेड केलं षटकार. मिळतील धावा 6. षटकारानंतर सलगचा दुसरा षटकार भावेशने केलाय फायर. आज आपण पाहिली ना की जितके डेंजरस ह्या बॅटर्स पाहायला मिळतात जितके डेंजरस खेळ करतात म्हणजे उर्वरित संघांना ना हे खेळाडू अलर्ट करतील. हा यस डेफिनेटली नो डाऊट. कारण की ज्या प्रकारचं आपण म्हणतो ज्याने क्रिकेट आहे आणि ते दर्शवलं गेले 43च्या घरामध्ये धाव फळक पोचले गेले. कारण की एकंदरीत मागच्या 9 चेंडूमध्येच आपण पाहिलं ना तर 5 षटकार आली आहेत. आणि त्यामुळेच आपण पाहिलं ना की हसोबा टीम कुठेतरी दडपणाखाली येताना पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहू शकतोय थोडीशी चालाकी दर्शवली होती. धीमा गतीने टाकलेला चेंडू नक्कीच आपण पाहिलं की लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. परंतु शक्तीपेक्षा युक्तीचा वापर मात्र नक्कीच भरपूर सरस होताना पाहायला मिळतो. आणि त्याच युक्तीचा वापर करत असताना एक निर्धाव चेंडू मात्र सध्या तर फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. आता इथे पाहायला मिळतंय नक्कीच फाईनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलाय यष्टीरक्षक चुकला. त्याचनंतर थर्ड मॅन फाईन लेगचे खेळाडू मात्र चुकताना पाहायला मिळाले. आणि मी तर म्हणून ह्या एक्स्ट्रा धावा ज्या मिळाल्यात बायच्या स्वरूपात मात्र नक्की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर ज्या धावांच्या शोधात आहे त्या धावा मात्र येताना पाहायला मिळत आहे. आणि धाव फलक ज्या चौकाराने पुढे सरकत असताना 47च्या घरामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. चांगल्या धावा येत्या ना पाहायला मिळाल्या. आणि कदाचित ज्या परिणामी आपण बघितलं की ह्याच धावांमुळे भरपूर आणि भरपूर बॅकफुटला मात्र ढकलून दिला गेलाय हसोबा स्पोर्ट्स टीम. आणि कुठेतरी आपण पाहू शकतोय की जे बॉडी लँग्वेज मात्र दिसून येते ना की मॅच मध्ये थोडस आपण पाहिलं ना की नक्कीच जे बॉडी लँग्वेज आपण पाहिलं की ऊर्जा संचार होणारा बॉडी लँग्वेज दिसून येत नाहीये. लेग बायचा इशारा मात्र जरूर मी हा चेंडू पण पाहिला हाताळला गेला. नक्कीच थोडीशी दिशा बदलली गेली. पंच म्हणाले की लेग बायच्या स्वरूपात मात्र धाव मी 48 धावा 3 षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे सगळं काही खेळ दाखवून देते की आज बोबत बॉईज बोबत पडा टीम या मैदानाच्या आतमध्ये आहे ना इतिहास रचनाच्या अनुषंगाने आलाय. पण इतिहास कोण अखेरच्या क्षणाला रचणार आहे सुद्धा पाहणार आहोत. होई आपण पण एकदा डीजे कडे गाणं ऐकूया, छोटीशी दोन ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये श्रद्धांजली चषकामध्ये आपण एक मोठं कमबॅक करूया.
हार्दिक स्वागत. केदारनाथ एंटरप्राइजेस पुरस्कृत शांती स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम म्हणजेच श्रद्धांजली चषक चेतनदादा पाटील अँड संपूर्ण टीम म्हणे ही घेतलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच मेहनतीचं प्रत्यय आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं प्रशांत या स्लॉगरच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतंय. त्या परीने म्हटलं जाते ना हो यामुळे लफलेट डाऊन पहिल्याच बॉलवर बॅटच्या आतली कडा आणि यष्ट्यांवर चेंडू आदळला आणि मोठा धक्का मात्र इथे बोबत बॉयज टीमला मात्र दिला जातोय. प्रशांतच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. आज मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर खेळते परंतु ज्याप्रमाणे श्रद्धांजली चषकामध्ये षटकाराची रंगोली मात्र सजवताना पाहायला मिळत आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की प्रत्येक खेळाडूचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फुल टॉस स्वतः स्लॉक शिफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु इंटू द गॅप मात्र चेंडू सावणार नाहीये. दन 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 करत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील याही फाटक्यावर धावा 4. शानदार चौकार. म्हटलं जात ना की क्रिकेट एक स्पर्धा आहे. यश आणि अपयश आपल्या हातामध्ये नाहीये परंतु आपण खेळायचं कसं हे आपल्या हातामध्ये आहे. तो खेळ दर्शवलाय रोशनने. आता ड्राईव्ह केला जातोय स्टेट ड्राईव्हचा फाटका. सातत्याने हे शॉट्स जेव्हा आपण पाहिले की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांच्या माध्यमातून आपण पाहायचो ना नक्कीच आपण पाहतोय की जे स्ट्रेट ड्राईव्हचे फाटके आणि नक्कीच आपण पाहिला एक देखणे फाटके म्हणून आपल्याला स्टेट ड्राईव्हचे पाहायला मिळायचे. पण तो सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना की हा ड्राईव्ह मात्र केला होता रोशनने. आपण पाहिलं आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण खेळी 3 चेंडूमध्ये 11ची केली आहे. हा बॉल मात्र पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की वाईट लाईनच्या बाहेर चेंडू फेकला गेला. एक्स्ट्रा धाव एक्सरसाइज करण्याची संधी सध्याच्या दुपारच्या घडीला कारण की 1:45चा वेळ झाल्यापर्यंत एक्सरसाइज का केलं जाते कारण की चेंडू हा वाईट लाईनच्या बाहेर फेकला जातोय. और साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. चेंडू आहेत तिथे टिप स्क्वेअरलेगच्या दिशेनं फिल्डर आलेत परंतु आपण पाहिलं की नक्की जास्त धावा मात्र इथे घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. धाव फळक हळूच पुढे सरकला गेले. आपण पाहिलं तर एकंदरीत 61 आपण पाहिलं. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या इनिंगचा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर हलकेशे चुकलेत आणि त्यामुळे एक धाव घेण्याची संधी मात्र प्राप्त झाली. बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव इथे जरूर मिळेल बोबत बॉयच्या टीमला आणि एका धावेंशी धाव फळक आपण पाहिलं तर 62च्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यक्षात आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे उदाहरण का दिलं जाईल तर जी खेळी आपण पाहिली आहे ना रवीने केली, जी खेळी आपण पाहिली तर भावेशने केले त्याचप्रमाणे आपण बघितलं
की जी खेळी यज्ञेश्वर आणि रोशनने केली आहे आणि त्याच खेळीच्या जोडावर आपण पाहिलं ना तर एक बिग टोटल आपण पाहिलं हसोबा स्पोर्ट्स च्या गोलंदाजांवर पाहिलं ते केलेलं आक्रमण आणि ते नुसतं आक्रमण नव्हतं तर शाही आक्रमण केलं होतं कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना ही मोठी लढाई आणि या लढाईमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूने आपण पाहिलं वर्चस्व गाजवला गेलाय एकंदरीत आपण पाहिला तर 24 चेंडूमध्ये 62 धावा मात्र फळकावर लावल्यात आणि 63चं लक्ष्य आहे हे लक्ष्य मात्र आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं कठीण दिसतंय परंतु क्रिकेटच्या पटलावर हे लक्ष्य आपण पाहिलं तर सेफ नाहीये मित्रांनो कारण की एकंदरीत आपण पाहिलं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं कोणतंच टोटल हे सेफ नाहीये एकंदरीत सध्याच्या घडीला आपण घेऊया डीजे ब्रेक नंतर वळूया आपण पुढील मॅचच्या टॉस कडे करतोय खोपरीपाडा टीमचे कर्णधार आणि टिवरी स्पोर्ट्स टीमचे कर्णधार आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये जिथे टॉसची प्रक्रिया आहे कंप्लीट केली जाईल एकंदरीत आपण पाहणार हा जो मॅच आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये लास्टचा मॅच पाहायला मिळेल आणि नक्कीच या मॅच मध्ये खेळताना नक्कीच दोन संघ मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतील सध्याच्या घडीला एक चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे मोहम्मद बॉईजने मात्र ते दर्शवलं गेलं आहे एम आपण पाहिलं महेंद्रजी भगत यांचा सुद्धा शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे टीसीपी लाईव्ह क्वालिटी आणि क्लॅरिटी आपण पाहिलं तर या पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर टीसीपी लाईव्हला सुद्धा आपण बघितलं जितका बोलबाल आपल्याला पाहायला मिळतोय ते सिनेमॅटिक पिक्चर्स आपण पाहिले महेंद्रजी भगत आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते चला मी रिक्वेस्ट करेन मित्रांनो टॉस च्या प्रक्रियेसाठी लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा कारण की दोन संघ खेळताना पाहायला मिळतील आपल्याला एका बाजूने एक खोपरीपाडा स्पोर्ट्स खेळताना पाहायला मिळेल तो दुसऱ्या बाजूने टिवरी स्पोर्ट्सचा संघ खेळताना पाहायला मिळेल आणि बॉटम टू कॅप्टन्सला मी महत्त्वपूर्ण रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित या जरूर आपण पाहतो की आयोजक आमच्यापर्यंत सूचना महत्वपूर्ण देतात की हे षटक जर संपण्याच्या आधी कप्तान जर इथे दाखल झाले नाही तीन बॉलची मात्र पेनल्टी मात्र घोषित केली जाईल दोन्ही टीमचे कॅप्टन हे महत्वपूर्ण सूचना आपण लक्षात घ्या हे षटक संपण्याच्या आधी जर तुमचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये इथे दाखल झाले नाही तर तुमच्या संघाला मात्र 3 बॉलची पेनल्टी मात्र दिली जाईल पुढील दोन टीमचे कर्णधार ऑफिशियल हा कॉल तुम्हाला देतोय खोपरीपाडा स्पोर्ट्स टीमचे कर्णधार आणि टिवरी स्पोर्ट्स टीमचे कर्णधार ही महत्वपूर्ण सूचना आपण लक्षात घ्या वळूया आपण मॅच कडे कारण की मॅच आपण पाहिला तर अतिशय महत्वपूर्ण आहे एकंदरीत 63 धावांचं एक लक्ष आपल्याला गाठायचं आहे आणि 24 चेंडू मध्ये हे लक्ष गाठायचं आहे पॉवर प्लेचा इशारा मॅचला होते सुरुवात गोलंदाजी मार्कवर रवी सोहळे नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्राइक एंड कडे सूरज नॉन स्ट्राइक एंड कडे दीपेश मंडेंट्री पॉवर प्लेचा षटक शुभेच्छा दोन्ही टीम्सला पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पोझिशन मध्ये येऊन पुल करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय की जिथे भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत एक आउटफील्ड मधला तेज सर्रार हुशार खेळाडू म्हणून सातत्याने आपण पाहिले भावेशला
आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी आपण पाहतो की इथे सुरुवात होताना पाहायला मिळते, श्री गणेश होताना पाहायला मिळतोय फाळकाचा. त्यांना माहिती आहे की इथून आपल्याला लक्ष मोठं गाठायचं आहे, तर मोठी सुरुवात ही सुद्धा करावी लागेल. या वेळेला प्लॅन मिस असं समीकरण, हलकीशी अपील मात्र इथे जरूर विकेट किपरच्या माध्यमातून केली होती, परंतु गोलंदाज मात्र इंटरेस्ट जास्त नव्हते तिथे रवी. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं की इथे एक डॉट स्वरूपाचा चेंडू, डॉट चेंडू इथे आपण पाहिलं तर या मॅचची हवा काढण्याचं काम करताना पाहायला मिळतील. कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं इथे डॉट चेंडू येतील तितकंच आस्किंग रन रेटवर भरपूर पडणार फरक आहे आणि त्यामुळेच फ्रेशर मात्र फलंदाजांना येईल आणि तिथून आपण बघितलं तर नुकसान होण्याचं काम मात्र होऊ शकतोय. ऑनसाइडला खेळला जातोय फाटका, शॉर्ट मिड विकेटला हलकीशी मिसफील्ड झाली आहे. मिसफील्डचा प्रत्यय आपण पाहतोय, धावा मिळतील 2 नाही. या चुका करून चालायच्या नाहीये आणि या चुका जर तुम्ही करतायत ना मैदानाच्या आतमध्ये तर कदाचित तुम्हाला मोठा फटका लागू शकतोय. कारण की क्रिकेटच्या फटलावर हर एक ती धाव भरपूर आणि भरपूर महत्वाची आहे आणि नक्कीच ती कशा पद्धतीने मात्र रोखायची आहे यासाठी प्रयत्न करायला हवे. 2 बॅटर सूरज आणि दीपेश, जास्त असतो सूरजने सध्या तरी आपण बघितलं की फलंदाजीचा क्रम स्वीकारलाय आणि त्याला हे चांगलं क्रिकेट आपल्या टीमच्या अनुषंगाने खेळायचं आहे. बॅकफुटला पुल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. आता चांगलं कलेक्शन झालंय तिथे शॉर्ट मिड विकेटला, मात्र आपण पाहिलं तर चेंडूला फील्ड केला जात आहे. सिंगल डबलने मात्र बाद बनणार आहे, परंतु ज्याप्रमाणे जे आस्किंग रन रेट आहे ना ते गाठायचं आहे तर तुम्हाला प्रति ओव्हर मध्ये 1-2 चांगले हिट सुद्धा लगावे लागतील तर तुम्हाला आस्किंग रन रेटच्या जवळ जाता येईल. परंतु सिंगल डबलने मात्र फक्त धावफलक हे पुढे जाईल, त्याने बाद नाही बनणार. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या दिशेने चेंडू फेकलेला, रवीचं गोलंदाजीमध्ये तितकंच चांगलं कंट्रोल पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे मुक्त फटके खेळू दे जात नाहीये, बिंदासपणे खेळी करू दिली जात नाहीये. प्रत्येक आपण पाहिला तर गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत 5, फळकावर धावा आपण पाहिल्या तर एकूण तरीत आहेत 6 आणि जानू संघाने आपण पाहिलं ना तर मॅन्ड्रेंट्री पावट्याच्या षटकामध्ये इव्हन क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू सुद्धा पाहायला मिळाला डॉट आणि या डॉट चेंडूने मात्र आपण पाहिलं की ते थोडासा कठीण प्रवास केला गेलाय हसोबा स्पोर्ट्सच्या टीमचा. कारण की पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 6 धावा, इक्वेशन आणि सिच्युएशन 18 चेंडू आणि 57 धावेची गरज आता मात्र नितांत असणार आहे हसोबा या टीमला. ही पुरवली जाईल की रोखली जाईल काय होणार आहे प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये. वळूया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक जरूर करूया. थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. केदारनाथ एंटरप्राइज प्रस्तुत शांती स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024. चला मैदानाच्या आतमधून जे जात आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं क्विक फास्ट लवकर जा प्लीज. चला खोपरीपाडा आणि त्यांच्या विपक्ष टीम खेळेल टिवरी. दोन्ही टीमसाठी एक सूचना असेल, टॉस करण्यासाठी पाठवून द्या. खोपरीपाडा टीमचे कॅप्टन आलेत, वेलकम, स्वागत असेल तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. टिवरी टीम उलटो स्नोबॉल हाय टी फॅक्टर बॉल चालला डीप बाकोसला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल प्राप्त केली गेली.
एक सिंगल वरती सॅटिस्फाई मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल. ललितजी भोईर, बंड्या सरांचा इशारा आला, हाईट इज फॅक्टर. भरपूर उंच हा चेंडू राहिला. अगदी जर पाहिलं तर कमरेच्या वरती हा बॉल लँड केला गेला आणि तिथून जर पाहिलं तर नो बॉल. 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या धावफटकावरती 8 झाले आणि फ्री हिटची संधी देखील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असेल. अक्षरशः जर पाहिलं तरी या स्पर्धेचा उल्लेख करायचा गेला तर एक अप्रतिम आणि एक अग्रगण्य स्पर्धा. पुढे या स्पर्धेकडे आता सातत्यपूर्वक पाहिलं जाईल. सन्माननीय चेतनजी पाटील यांची संकल्पना आणि एक जबरदस्त नीटनेटकं साफ सूत्र भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहेत. ओव्हर दी विकेटने बॉलर तयार. फ्री हिटची संधी आहे. ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केले. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल. आता मात्र दडपण जाणवलं जाते गोलंदाजावरती. एक धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आता मात्र 9च्या घरामध्ये येणारे बॉल इथून देखील शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि विजयाकरिता 54 धावेंचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. 22 ला आपण पाहताय. दडपण दबाव आहे. फ्री हिटची संधी इथून देखील असेल, लक्षात ठेवा. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने फुलटॉस होता. इनसाइड आउटच्या माध्यमातून सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेला जर पाहिलं तर बॉलने वडण घेतलंय. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी चौकार होता आणि त्या ठिकाणी 2 धावा येताना दिसत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 10च्या घरामध्ये 11 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. कारण की या पहिला वाईट आपण पाहिलं तिथून या 2 धावा अर्थातच 11 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. बोबत पाडा या संघाला इन ऍक्शन मध्ये आपण फिल्डिंग करताना पाहतायत आणि बॅटिंग करताना आपण संघ जर पाहिलं तर हसोबा या संघाला आपण पाहतायत. ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला. लाईन पंचांनी पाहिली त्यानंतर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आला. हा वाईट बॉल असेल. आणखीन एक धाव ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र एका धावेने जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12च्या घरामध्ये 12 रन्स ऑन दी बोर्ड लगावला गेल्या. 17 चेंडू 51 धावा. गोलंदाजाला कमबॅक करणं ही भरपूर महत्वाची गोष्ट राहील. सुंदर फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉलला पडवले गेले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. रवीच्या माध्यमातून देखील एक सिंगल त्या ठिकाणी फक्त प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 16 चेंडू 50 धावा. इथून देखील मॅचचं लक्ष असेल. कालच्या दिवसात जर पाहिले तर 50 धावा झाल्या नव्हत्या. आजच्या दिवसात जर पाहिले तर सुंदर टार्गेट सेट केले गेले. समोर टाकला होता. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला गेला परंतु फटका फसलाय. यावेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून भावेच्या माध्यमातून केला गेला परंतु तिथून जर पाहिलं तर झेल निसटला गेला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती जर पाहिलं तर कम्प्लीट केली जाईल ती म्हणजे एक धाव. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 14 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. चेंडू फेकून झाले 3. पुढचे एकदा गोलंदाज तयार होतील. थोडेसे भावेश आतापर्यंत मागे ठरले जाते परंतु त्यांना देखील माहित आहे कमबॅक कसं करायचं आहे. चला फिल्डिंग सेटअप करू नका प्लीज. प्रत्येक बॉलवरती तुम्ही फिल्डिंग सेटअप करू नका. एक विनंती असेल कारण की आज फायनल डे आहे. एक मॅच अतिरिक्तच्या माध्यमातून खेळवायचे आहेत. एकंदरीत 10 टीम्स या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. ओव्हर दी विकेटने याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर आलेत रोशन आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर चुकीचे क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला पडते. झेल घेण्याचा जरूर प्रयास केला गेला परंतु जर पाहिलं तर झेल हातातून निसटली गेली आणि तिथून जर पाहिलं तर धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती ऑन दी क्रीज कम्प्लीट केल्या आहेत. त्या म्हणजे 2 आणि 2च्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 धावा धावफटकावरती. 4 चेंडू या मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. लॉंग लेगला फिल्डर नाही. बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग चेस आहे आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषेपार. 4 धावांकरिता श्रद्धांजली चौकार. हे षटक भरपूर महत्वाचं राहिलं. या षटकामध्ये धावा ज्या आल्या आहेत ना जो बॅटिंग करतो संघ हसोबाचा त्या संघासाठी भरपूर लकी ठरल्यात कारण की आतापर्यंत नो बॉल, वाईट बॉल, सिंगल, डबल, आणखीन एक वाईट, तिथून जर पाहिलं तर हा चौकार आलाय
आणि आतापर्यंत भरपूर धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता, परंतु यावेळेला जर पाहिलं तर शरीरवेधी मारा केला जातो. लेगबाईच्या माध्यमात एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 23च्या घरामध्ये. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि संघाची धावसंख्या 23 झाले. या ऐकूया डीजेला ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि पुढे येणार आहोत मॅचच्या दिशेने. चला टिवरी टीमचे कॅप्टन येऊ द्या प्लीज, विनंती करतोय. टिवरी या संघाला विनंती करतो. टिवरी स्पोर्ट त्वरित कॅप्टन या ठिकाणी पाठवून द्या टॉस करण्यासाठी. या पुढचा मॅच देखील तितका महत्वाचा असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर स्कोर कार्ड मध्ये बिघाड केला जातोय, कारण की दुरुस्ती केली जाते, कारण की 2 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून ऍड केल्या गेल्या. परंतु धावसंख्या धावफटकावरती झाले ती म्हणजे 21. आमचे डिजिटल स्कोरर असतील त्यानंतर मॅन्युअल, तिथून जर पाहिलं तर जो बिघाड झाला तो दुरुस्ती केला गेला. धावसंख्या धावफटकावरती 21 झाले, 21 रन्स म्हणजे इथून 12 चेंडू आणि 42 धावा हे मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओहो, यावेळेला जर पडला तर फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर दी फिल्डर. सरळ चेंडू निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर 0. 4 धावांकरिता श्रद्धांजली चौकार. ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. याही वेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर लाईन ओळखावी लागेल अशा रीतीने गोलंदाजी अपेक्षित नव्हती, परंतु आता मात्र जर पाहिलं तर दडपण, दबाव, प्रेशर हे एकंदरीत जर पाहिलं तर दिसून येते गोलंदाजी करणाऱ्या संघांवरती. कारण की एवढ्या धावा जरूर तुम्ही बनवल्या, परंतु तुमची गोलंदाजी देखील तितकीच चांगली होणं अपेक्षित असेल, परंतु ती गोलंदाजी आतापर्यंत चांगली दिसत नाहीये. या पहिला आपण पाहिलं भावेचं षटक, त्यामध्ये थोडासा धावा खर्च झाल्या. नो बॉल वाईट बॉल. पहिल्या षटकात रवीने जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज तयार ओव्हर दी विकेटने तयार होतील. कॉमेंट्री बॉक्स एंड करून यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहेत मिस्टर भावेश आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेला. पहिला धक्का टीम हसोबा संघाला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने फलंदाजाला.
थँक्यू डीजे. पहिला धक्का लगावला गेला धावसंख्या धावफटकावरती जर पाहिली तर 27 असताना आता मात्र येणारे बॉल असतील 10. विजयाकरिता 36 ची गरज इथून देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. 10 मध्ये 36 कोण जिंकेल? एका बाजूला जर पाहिलं तर बोबतपाडा पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हसोबा. या दोन संघाच्या माध्यमातून फाईट ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू भरपूर काळ हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय आणि पाहता पाहता 2 क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषे पार आलेला हा नशिबाचा श्रद्धांजली चषकातील दमदार चौकार. 4. थँक्यू. 9 चेंडू 32 ची गरज आहे म्हणजे इथून देखील मॅच बॅलेन्सिंग इथून देखील पाहायला मिळते. समोर टाकला होता याही वेळेला मोठा फटका खेळलाय. हवेच्या लाटेंवरती बॉल स्वार होत थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ 6 धावेकरिता सिक्सर. लक्षात ठेवा तिवरी संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फुलटोस याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. हवाय हवाय आणि या वेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. आई गावदेवी माते स्टँडला सलामी देणारा हा उत्तुंग आणखीन एक गगनचुंबीय षटकार. 6 धावा. विजयाकरिता इथून देखील 7 बॉल 20 ची गरज आहे. जबरदस्त मॅच जबरदस्त स्पर्धा आपण पाहत आहेत. 7 बॉल 20 ची गरज. जबरदस्त बॅटिंग. ओहो यावेळेला जर पाहिलं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न. फाईनला कुठलेही क्षेत्ररक्षक नाही परंतु डीप बाखोजर क्षेत्ररक्षक आहेत ते बॉल मागे जातील. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 2च धावा असतील. येणारे बॉल असतील 6. 18 धावेची गरज. सकाळ सत्रामध्ये 6 चेंडूमध्ये 18 धावा झाल्याच नाहीये या अजिंक्य स्पोर्ट जोचंद्रच्या मैदानावरती. परंतु आता या मॅच मध्ये अगदीच जर पाहिलं तर हसोबा संघ 6 मध्ये 18 करेल की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. ऐकूया डीजेला येऊया या मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 18 ची गरज. इथून 6 बॉल आणि 18 ची गरज ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला विनंती करतो आम्ही सिक्कीम बॉईज चंद्रपाडा टीमचे कॅप्टन येऊ द्या. संकेत 11 चंद्रपाडा टीमचे कॅप्टन येऊ द्या. शांते स्पोर्ट जुचंद्र टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. संकेत 11 चे देखील आहेत परंतु मी विनंती करतोय जे 2 टीम्स आहेत सिक्कीम आणि संकेत या दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित येऊ द्या. बोबतपाडा स्पोर्ट्स विपक्ष आपण हसोबा स्पोर्ट्सची मॅच आपण पाहत आहेत. यापुढची मॅच देखील महत्वाची असेल परंतु निश्चित स्वरूपात श्रद्धांजली चषकाचा एक जबरदस्त सोहळा आपण या ऐतिहासिक मैदानावरती या जोचंद्र नगरीमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहेत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिम दिवस फायनल डे आणि आता मात्र 6 चेंडू 18 धावांचे लक्ष्य हे मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 बॉल 18
होतील की नाही हे पाहणं महत्वाचं राहील. कारण की जर पाहिलं तर कित्येक वेळा जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये देखील फिनिश झालेत. कित्येक वेळा जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती देखील 6 धावेची गरज असताना षटकार ठोकलाय. परंतु या मैदानावरती देखील एक वेगळा विक्रम आहे, तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. 6 बॉल 18ची गरज. हवेचा वेग आता मात्र जर पाहिलं तर भन्नाट वेगाने वाहताना दिसतोय ऑन साइडला आणि भरपूर मुश्किल हे षटक राहील. कारण की जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 18. पहिला बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला बॉलला वळवले, फेकून दिले जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता मॅचला कलाटणे देणारा उत्तुंग श्रद्धांजली चषकातील एक दमदार शानदार बहरदार षटकार. 6 धावा. तीन षटकार देखील मारून विजय होऊ शकता प्रतिस्पर्धी हसोबाचा संघ. परंतु क्रिकेट आहे, या मैदानावरती भरपूर काही इतिहास आहेत आणि खरोखर जर पाहिलं तर 1 बॉल 8 देखील या मैदानावरती झालेत. हे आपण सातत्यपूर्वक पाहिलेत. फुलटॉस होता, स्टेप अडवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक आलेत. कॅच जर झाली तर मॅच मध्ये येऊ शकते बोबतपाडा संघ आणि कॅच घेतले. जबरदस्त झेल पाहायला मिळाला आणि सर्वात मोठा विकेट या ठिकाणी मिळाला गेलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये हसोबा संघाला. आता मात्र 4 चेंडू 12 धावांचं लक्ष. चार बॉल विजयाकरिता इथून देखील लक्ष 12चं असेल. ही मॅच खरोखरच जर पाहिलं तर क्रुशियल मुमेंटला जाऊन पोहोचले. असं वाटलं एवढे धावसंख्या बनवले तर बोबतपाडा इझिली ही मॅच जिंकू शकतोय. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक बीट झाले, त्यानंतर शॉर्ट थर्ड बॅनचे क्षेत्ररक्षक बीट झाले, परंतु लॉंग स्टॉप रिझनला फाईन लेगचे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. बाईटच्या माध्यमातून ललितजी भोईर बंड्या सरांचा इशारा येतोय. या एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफडकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 52 धावा या धावफडकावरती. येणारे बॉल 3 बॉल 11ची गरज. 3 चेंडू 11 धावा. 11 धावा 3 चेंडू. ही मॅच पैसा वसूल आहे. 1 बॉल इथून मोठा फटका आला तर 2-5ची मॅच राहील. हा बॉल भरपूर महत्वाचा. कोलोबर टप्प्याचा बॉल होता. जबरदस्त क्रिकेटचा ब्रह्मास्त्र हाताळले या ठिकाणी गोलंदाजाने. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मिस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश. जबरदस्त कामगिरी निलेशच्या माध्यमातून राहिले. आता मात्र कंपल्सरी 2 चेंडू 2 षटकार ठोकावं लागतील. बॅटिंग करणारा संघ जर पाहिलं तर हसोबा संघ. 2 बॉल 11ची गरज आहे. अजून देखील मॅच संपलेली नाहीये. स्टेप अडून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. सुंदर फटका पाहायला मिळतो. यावेळेला जर पाहिलं तर धावता क्वालिटी झेल कंप्लीट केला जातोय. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. विकेट गेली आहे. फलंदाज बाद. एक चेंडू 11 धावांची गरज. 111 आकडा आता मात्र येताना दिसतो स्कोर कार्ड वरती. 11 धावा 1 चेंडू मध्ये विजयाकरिता लक्ष असेल. धावसंख्या धावफडकावरती झाले ती म्हणजेच 52. 3 गडी गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संघ पाहताय आपण बॅटिंग करत असताना हसोबाचा संघ. 1 बॉल 11ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. लेग कटर होता, समोरून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फटका पाहायला मिळतोय.
भावेश त्या ठिकाणी आहेत, सुंदर झेल भावेशच्या माध्यमातून. आणि शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर मॅच जिंकली आहे संघ पाहायला मिळतोय बोबतपाडा. चला टीमचे कॅप्टन त्वरित या बोबतपाडा प्लीज विनंती करतोय, धावत आहे क्विक फास्ट आणि हार्ड लक टफ लक हसोबा. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. पहिली लक्षात ठेवा बोबतपाडा, जी चिठ्ठीमध्ये विजेता लिहिलाय ना ती चिठ्ठी तुमची असेल. चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जातो.